मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता आऊ रूममध्ये आलेली असते सावित्री आणि ज्योतीला बघायला. त्यांचा अभ्यास कसा सुरू आहे त्याची विचारपूस करायला. आता न्याय निवाड्याचा दिवस आलेला असतो जवळ, त्यामुळे आऊला आपल्या ज्योतीची काळजी वाटत असते आणि वाटणारच, कारण लहानपणापासून आऊनेच तर ज्योतीला लहानाचं मोठं केलंय, त्याला आईसारखं वाढवलंय. मग आपल्या मुलाचं उद्या काय होणार याचा विचार करून आऊची झोप उडालेली असते. ती म्हणत असते, काय गं सावित्री, अजून झोपला नाहीत का? तेव्हा सावित्री म्हणते, आऊ, अहो नाही, पण तुम्हाला सुद्धा झोप येत नाही का? आऊ म्हणते, कशी येईल झोप? उद्या माझ्या मुलाचा निवाडा आहे, मला झोप कशी लागेल सांग बरं. तुला माहिती आहे का, अगं माझा ज्योती लहानपणापासूनच हट्टी. जेव्हा त्याची आई गेली देवाघरी तेव्हापासून मीच तर माझ्या ज्योतीला लहानाचं मोठं केलं. त्याला इथे दूध हवं असायचं तर माझा ज्योती रडायचा. देवाला मी म्हणाले, अरे पांडुरंगा, त्याची आई लवकर घेऊन गेलास, मला तरी पान्हा फुटू दे, माझ्या ज्योतीची मला भूक भागवू दे. तेव्हापासून मी माझ्या ज्योतीचे हट्ट पुरवत आले. आणि आता काही लोक काय काय बोलतात, अशी शिक्षा होईल, तशी शिक्षा होईल, जीभ कापली जाईल, तेल ओतलं जाईल. या सगळ्या विचाराने माझी झोप उडणार नाही का गं? तेव्हा इथे आता गोविंद काका पांडुरंगासमोर हात जोडून बसलेले असतात. म्हणत असतात की पांडुरंगा, अरे काय हे, काय तू वाढून ठेवलेस आमच्या समोर? हे बघ देवा, सगळं काही निभावून ने रे बाबा. माझ्या ज्योतीला न्याय मिळू दे, माझ्या ज्योतीचं त्या लोकांनी ऐकू दे, सगळं काही नीट होऊ दे. मनामध्ये जी भीती आहे ना, तसं काहीसुद्धा होऊ देऊ नकोस. तेव्हा इथे आता ज्योती तयार झालेला असतो जाण्यासाठी. तर सावित्री म्हणत असते की सासूबाई, मी सुद्धा यांच्याबरोबर जाणार. चिमणा म्हणते, कशाला? त्याच्या अडचणी वाढवायला जाऊ नकोस. आधीच तू जे काही बोललीस ना गंगाधर शास्त्रींना, त्यामुळे आपल्या घरावरती ही अवस्था आली आहे. आणि त्यामुळे आता जर तू गेलीस ना, तर त्याच्या अडचणी अजूनच वाढतील. त्यामुळे तू आता कुठेही जायचं नाही. सावित्री म्हणते, दादा तुम्ही तरी समजवा ना. दादा काहीच बोलत नाही, सरळ निघून आता बाहेर जातात. म्हणजे दादा जरी काही बोलले नाही तरी त्यांचा नकारच असतो, हे तिथे सिद्ध झालेलं असतं. आऊ, चिमणा, रखमा, पारू सगळ्या जणीच म्हणतात की जाऊबाई तुम्ही जाऊ नका, तिथे आपल्याला तात्यासाहेबांच्या अडचणी वाढवायच्या नाही आहेत, असं आता रखमा म्हणत असते. जेव्हा इथे ज्योती म्हणतो की सावित्री चल मी निघतो. सावित्री, तेव्हा रखमा म्हणत असते, अरे काय रे बाबा, काय सावित्री सावित्री करतोयस? सावित्रीमुळेच तर तुला हा दिवस बघावा लागतोय ना. आणि त्या पुरुष माणसांमध्ये त्या बाईचं काय काम? तेव्हा इथे ज्योती काही गप्प बसत नाही. चिमणा म्हणते, सावित्री नाही येणार. तरीसुद्धा ज्योती म्हणतो, सावित्री. सावित्री आता आलेली असते, हातामध्ये तेच उपरणं घेऊन आलेली असते, जे उपरणं इथे गंगाधर शास्त्रीच्या त्या ब्राह्मणांनी पायाखाली तुडवलेलं असतं. सावित्री म्हणते, हे घ्या, हे उपरणं घ्या आणि जिंकूनच परत या. ज्योती म्हणतो, याचीच तर मी वाट बघत होतो. आणि तेव्हा ज्योती सावित्रीच्या नजरेमध्ये बघत असतो. त्याला ताकद मिळत असते. सावित्रीला बरोबर घेऊन जाता आलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण तरीसुद्धा ज्योती आणि ज्योतीचा अभ्यास पाहता ज्योती स्वतःसुद्धा स्वतःसाठी लढू शकतो, हे तर आहेच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती जायला निघतो. आऊ म्हणते, ज्योती काळजी घे. चिमणा म्हणते की थोडा कमीपणा घे. रखमा म्हणते, बाबा ज्योती जास्त काही बोलू नको. तेव्हा इथे सगळेजण काही ना काहीतरी बोलत असतात. सावित्री फक्त म्हणते, जिंकून या. आणि प्रेक्षकांनो, न्याय निवाड्यासाठी लोक आता जमलेले असतात. बाकीचे लोक काही बाहेर उभे असतात, तर काही लोक आतमध्ये सुद्धा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उभे असतात. तर इथे आता वामन शास्त्री आलेले असतात. वामन शास्त्री आणि मनोहर शास्त्री हे दोघे जण त्या ठिकाणी आलेले असतात. आणि तेव्हा तिथे ज्योतिषसुद्धा आलेला असतो. राजाराम दादा, गोविंद काका आणि राणूजी सगळेच जण तिथे आलेले असतात. इथे आता ज्योती तरी काही खाली मान घालून येतो का? ताठ मानेने तिथे आलेला असतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाय टाकणार
तेवढ्यातच वामन शास्त्री म्हणतो, 1 मिनिट, पाय आतमध्ये टाकायचं नाही. शूद्राने असंच आतमध्ये आलेलं मला चालणार नाही आहे. मला विटाळ लागायची भीती वाटते. मला थोडाही विटाळ नको आहे. चला आधी त्याचं शुद्धीकरण करा. आणि शुद्ध करण्यासाठी काय तर गोमूत्र, म्हणजे बघा, गोमूत्राने विटाळ जातो असं ह्या ब्राह्मणांना वाटायचं, ही त्यांची अक्कल. त्यानंतर इथे आता एक माणूस म्हणजे विनायक पंत येतो आणि विनायक पंत त्यांच्या अंगावरती गोमूत्र शिंपडायला सुरुवात करतो. गंगाधर शास्त्री काय म्हणतो, ओत त्याच्या अंगावरती गोमूत्र ओत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ज्योतीच्या अंगावरती गोमूत्र शिंपडल्यानंतर इथे आता राजाराम काका असू दे, गोविंद काका असू दे, राणोजी असू दे, सगळेजण आता काळजीनेच बघत असतात. राणोजी नाही, राणोजीला काय, त्याचं काय जातं आहे. त्यानंतर इथे न्यायनिवाडा सुरू करण्याच्या आधी गंगाधर शास्त्री म्हणत असतात की हाच तो शूद्र ज्योती माळी, यानेच इथे धर्म बुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे चांगल्या किमतीचे कपडे काय घालतो, इथे उच्च कपडे घालतो आणि ब्राह्मणांच्या वरातीमध्ये बरोबरीने चालतो, हा त्याचा गुन्हा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योतीने नक्की काय काय केलं आहे, त्याचे गुन्हे काय, हे आम्हाला सांगावेत असं आता वामन शास्त्री म्हणतात. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की गुन्हे तर तसे अफाट, पण त्याने आता सध्या तरी काय काय केलं आहे ना, हे तुम्हाला सांगितलं जाते. तेव्हा इथे सांगितलं जातं की हा मुलगा ब्राह्मणांबरोबर उद्धट बोलतो, धर्म बुडवतो, सगळ्यांच्या विरोधात जाऊन वागतो. लहानपणी त्याने इथे आता स्वतः तालमीला जायला लागला कुस्तीसाठी. त्यानंतर त्याचा दुसरा गुन्हा म्हणजे तो शाळा शिकायला लागला. इंग्रजी 7वी शिकलेला आहे तो. तेव्हा इथे मनोहर पंत म्हणतात, इंग्रजी 7वी म्हणजे शिक्षण तर जास्त आहेच. तेव्हा इथे ब्राह्मण म्हणतो, हो तर शिक्षण तर जास्त आहेच ना, तोच तर त्याचा गुन्हा आहे. एका शूद्राला एवढं शिकण्याचा अधिकार आहे का, म्हणजे त्याने धर्म बुडवला. त्यानंतर इथे अजून काय म्हटलं जातं, तर इथे महागडे चांगल्या किमतीचे कपडे घालतो. ह्या लोकांनी फाटके ठिगळं लावलेले कपडे घालायचे की हे असे कपडे घालायचे उच्च जातीचे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याने इथे 7वी उत्तीर्ण परीक्षा तीसुद्धा चांगल्या गुणांनी पास केली. आणि मग आता त्याचा धर्म काय, तर फुले उमलायची, फुले उगवायची. पण त्याने त्याचा व्यवसाय न करता त्याने इथे शिक्षण घेण्याचं ठरवलं, हे त्याचे गुन्हे. आणि मग काय, ब्राह्मणांच्या बरोबरीने चांगले कपडे घालून वरातीमध्ये सुद्धा येतो. मग आता त्याने आत्तापर्यंत खूप गुन्हे केलेत, पण शिक्षा देण्यासाठी एवढे पुरेसे आहेत. आता तुम्हीच बोला काय करायचं ते. तेव्हा इथे मनोहर पंत म्हणतात, मी काय म्हणतो, ते कोण ब्राह्मण आहेत ज्यांनी याला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. तेव्हा इथे धावत पडत आता सदाशिवचे वडील तिथे येतात आणि म्हणतात की मीच लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. तेव्हा इथे ते म्हणतात, अहो मग तुम्ही आमंत्रण दिलं तर चूक तर तुमची आहे ना, तुम्ही आमंत्रण द्यायची काय गरज होती. तेव्हा इथे वामन शास्त्री म्हणतात, आणि तुम्ही आमंत्रण दिलं आणि त्याने तरी लगेच निघून का बरं यायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, आऊ आता देवाजवळच बसलेली असते. आऊ म्हणत असते, पांडुरंगा, तुला मी पाण्यामध्ये ठेवले बरं का. जोपर्यंत माझा ज्योती घरी सुखरूपरित्या इथे आता न्याय मिळून घरी परत येत नाही ना, तोपर्यंत मी तुला काही पाण्यातून बाहेर काढत नसते. त्यानंतर इथे सावित्री म्हणते, देव पाण्यात ठेवून काय होणार आहे, देव पाण्यात ठेवून काय बी होणार नाही. चला आपल्याला तिथं गेलं पाहिजे, मला तिथं गेलं पाहिजे. माझा नवरा संकटात आहे, माझ्या नवऱ्याला काय बी शिक्षा होऊ शकते आणि मी काय घरामध्ये बसून राहायचं अजिबात नाही, मला तिथे गेलं पाहिजे. तेव्हा चिमणा म्हणते, बाई गप्प बस ना ग, तू कशाला उगाच जाते तिथं, त्या लोकांच्या डोक्याला ताप. उलट आता म्हणतील की ज्योती काय बायकोला बरोबर घेऊन आला का, म्हणून ज्योतीची शिक्षा वाढवतील, तू नको जाऊ तिथं. पारू म्हणते, अहो जाऊ बाई थांबा की हो, बरोबर बोलताय सासूबाई, तुम्ही उगाच तिथं जाऊ नका. उगाच जर इथे तात्यासाहेबांना अजून काही मोठी शिक्षा दिली तर. तेव्हा इथे सावित्री म्हणते, त्यांना शिक्षा होईपर्यंत मी काय इथे वाट बघायची का, मला जाऊ द्या की तिथं, गरज पडली तर मी सुद्धा त्यांची साथ देईनच की, मला घरामध्ये का तुम्ही बसून ठेवता, का अडवता. तेव्हा आऊ म्हणते, नको ग सावित्री नको, ऐक त्यांचं, हट्ट करू नको, तिथे तू नको जाऊ.
त्यानंतर इथे गंगाधर शास्त्री म्हणतात की चला आधी त्यांना शिक्षा करा. तेव्हा इथे आता न्यायनिवाडा तर होणार असतोच, पण इथे मनोहर पंत काय म्हणतात की ज्यांनी आमंत्रण दिलं ना त्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. ते म्हणतात की आम्ही आमंत्रण दिलं, माझ्या मुलाने आमंत्रण दिलं होतं, पण आता माफ करा, मोठ्या मनाने एक चूक पोटात घ्या, पुन्हा अशी चूक होणार नाही. तेव्हा मनोहर पंत म्हणत असतात, अहो पण तुम्हाला आमंत्रण द्यायची काही गरजच नव्हती ना मुळात. तेव्हा इथे आधी यांना काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. गंगाधर शास्त्री म्हणतात, अहो त्यांचा काय दोष, आता लग्नाच्या वरातीमध्ये हा उच्च जातीचे कपडे घालून आला, चांगलं इथे खांद्यावरती उपरण वगैरे घेऊन आला, मग त्या लोकांना गर्दीमध्ये काय कळणार की कोण उच्च जातीचा आणि कोण शूद्र, कोण ब्राह्मण आणि कोण शूद्र, त्यांना काय कळणार. म्हणून चूक झाली, त्याला माफी द्यावी. तेव्हा इथे आता मनोहर पंत म्हणतात की बरोबर आहे, ते ब्राह्मण आहेत आणि त्याचबरोबर गरीबही आहेत, तेव्हा अशी त्यांना शिक्षा देण्यात यावी ज्याने त्यांना जास्त त्रास होणार नाही. तेव्हा इथे वामन शास्त्री म्हणतात की ठीक आहे, तुझी शिक्षा आता अशीच असेल की तू गुन्हा तर केला आहेस आमंत्रण देण्याचा, तर तू एक काम कर, 5 ब्राह्मणांना छान असं जेवण कर आणि जो कोणी गरीब ब्राह्मण असेल ना त्याला तू धान्य दे, असं आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा ही शिक्षा आता मान्य करण्यात आलेली असते. गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे वा, म्हणून तर आम्ही म्हणतो का की न्यायनिवाडा करण्यामध्ये तुम्ही जास्त पारंगत, म्हणून तर तुम्हाला इथे घेऊन आलो. त्यांचा निवाडा तर झाला, त्यांना चांगली शिक्षा दिली. आता याची काय शिक्षा आहे ते सांगा. याला आता सगळ्यात मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे ज्योतीला. तेव्हा इथे सावित्रीला चिमणाबाई आणि त्याचबरोबर रखमा दोघीजणी हाताला धरून आता खोलीमध्ये बंद करून ठेवतात. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, सासूबाई असं नका करू, मला कोंडून ठेवू नका, मला तिथं जाऊ द्या, मला एकटीला पाठवू नका, आपण सगळ्याजणी तिथे जाऊ द्या. अहो तुम्हाला नाही माहिती ते लोक काही करू शकतात, मी त्यांची लग्नाची बायको आहे, जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर मी काय करू, मला तिथे जाऊ द्या, गरज पडली तरच मध्ये बोलेन, नाहीतर मी गप्प बाजूला उभी राहीन, असं आता सावित्री म्हणत असते. तेव्हा पारू म्हणते, अहो सासूबाई जाऊ द्या की जाऊबाईंना. आणि तसं म्हणायला गेलं तर जाऊबाई आपल्यासारख्या नाही आहेत, त्या खंबीर आहेत, त्या खूपच धाडसी आहेत, त्या जर गेल्या तर तात्यासाहेबांना मदत होऊ शकते, तुम्ही त्यांना असं कोंडून ठेवू नका. तेव्हा इथे आता आऊ म्हणत असते, अगं वहिनी, अगं सावित्रीला काढ की बाहेर, तिला बाजूला कर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ज्योती म्हणत असतो की कुठलीही शिक्षा सुनवायच्या आधी मला थोडं बोलायचं आहे. तेव्हा मनोहर पंत म्हणतात की परवानगी आहे, वामन शास्त्री म्हणतात की परवानगी नाही. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, का का परवानगी नाही आहे, न्यायनिवाडा आहे ना, मलासुद्धा बोलायची संधी मिळायला पाहिजे. तेव्हा वामन शास्त्री म्हणतात की हे जे व्यासपीठ आहे ना ते शूद्रांना बोलण्यासाठीचं व्यासपीठ नाही आहे, कळलं ना, आम्ही इथे फक्त तुझ्या चुका ऐकणार आणि त्याची शिक्षा तुला देणार, हे व्यासपीठ शूद्रांसाठीचं नाही आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हे व्यासपीठ आहे ना शूद्रांचंच आहे, या व्यासपीठावरती पहिला अधिकार शूद्रांचाच येतो, पण तुम्ही त्याच्यावरती आता बसलेला आहात, तुम्ही त्याला मांडीखाली दाबून ठेवलेला आहात. तेव्हा मनोहर पंत म्हणतोय, मूर्खा, तू कुणासमोर काय आणि काय बोलतोयस ते तुला कळतंय का. तेव्हा इथे ज्योती त्याच्याकडे बघतच बसतो. तेव्हा इथे पुढील भागामध्ये ज्योतीने आता असं एक ग्रंथ वाचून दाखवलेला असतो, म्हणजे सांगितलेला असतो एक ग्रंथ. त्याचा अर्थ असा होतो की जो व्यक्ती शिकतो, जो विद्या प्राप्त करतो, जो खूप शिक्षण घेतो, तो ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मणाला विद्येचा आणि विद्या घेण्याचा अधिकार आहे. मग जो व्यक्ती विद्या प्राप्त करतो तो खरा ब्राह्मण. मग मी तर इथे आता कितीतरी भाषा जाणतो, संस्कृत, इंग्रजी, अजून बऱ्याच भाषांची ती नावे घेतात. इतक्या भाषा मला येतात, मला इथे आकडेमोडी येते, वाचता येतं, लिहिता येतं. 7वी इंग्रजी परीक्षा मी उत्तीर्ण केलेली आहे. मग आता एवढं माझं शिक्षण असताना, इतकी मी विद्या संपादन केलेली असताना तुम्ही म्हणताय की मी कोण आहे, शूद्र, मग मी ब्राह्मण का नाही. मी जर विद्या प्राप्त केले, मी जर एक ब्राह्मण आहे, तर तुम्ही मला शिक्षा देऊ शकत नाही, अजिबात नाही. तेव्हा इथे आलेला असतो तो आपला एक तो मुका, आणि तो म्हणत असतो की आता ज्योतीची जीभ वगैरे कापली जाणार, खाणाखुणा करून सांगत असतो. तेव्हा इथे सावित्री आता खोलीमधनं बघत असते खिडकीतून. ती म्हणते, अहो सासूबाई मला बाहेर काढा, ओ सासूबाई बाहेर काढा. तेव्हा इथे ती म्हणते, चिमणा, तू गप्प बस,
जास्त काही बोलू नको. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ज्योतीला इथे आता पकडलेलं असतं आणि त्यानंतर ते ब्राह्मण लोक वाटीमध्ये काहीतरी घेऊन येतात आणि ते आता ज्योतीला पाजणार असतात. पण इथे आता ज्योती नक्की काय करणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघावं लागेल. आणि सावित्री ज्योतीच्या मदतीला येईल की नाही येणार हे सुद्धा बघणं रंजकदार ठरणार आहे.